तर बघा आजच्या लेक्चरमध्ये सर आपण एम्स PYQ सॉल्व्ह करणार आहोत. 2002ला सर फ्रीचा क्वेश्चन विचारला होता कशाला एम्स 2002च्या एक्झामला. तर बघा उद्या नीटचा पेपर आहे. तर बघा अप्रॉक्सिमेट समजा असतेकडे चान्स असतो सर हा क्वेश्चन यायचा. तर बघा लक्ष द्या, खूप महत्वाचा क्वेश्चन आहे. कारण 2002ला सर हा एम्सला विचारला. कशाला सर एम्सला. खूप सर डीप आणि खूप हार्ड सर एक्झाम असतो एम्सचा. ओके, नीटपेक्षा जास्त असतो अवघड. तर बघा आज आपण तर क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. तर बघा तो क्वेश्चन असा आहे की a particle start from rest acceleration at 2 meter per second square for 10 seconds and then rise the constant speed for 30 seconds and then deceleration at 4 meter per second square till it stop. What is the distance traveled by it? तर बघा सर हा क्वेश्चन एम्स 2002ला सर विचारलेला आहे. यस और नो? यस सर. तर बघा काय विचारलं बघा आपला a particle start from rest acceleration. ओके, acceleration is equal to सर काय दिला आपला 2 मीटर पर सेकंड चा स्क्वेअर ऍट कितना 10 सेकंड फर्स्ट. नंतर सेकंड काय सर दिला आपला स्पीड कॉन्स्टंट स्पीड मीन्स v is equal to 30 मीटर पर सेकंड. सॉरी 30 कॉन्स्टंट स्पीड फॉर 30 सेकंड. सॉरी नॉट मीटर. ओके, सेकंड मीन्स कॉन्स्टंट सर काय आपली स्पीड आहे मीन्स आपण मोर एक्स आणि सर किती आहे 30 सेकंड आहे. बोलो हा या ना. हा सर. नंतर सर काय दिले बघा देन डिक्लेरेट ॲट 4 सेकंड म्हणजे 4 मीटर पर सेकंड मीन्स ॲक्सलरेशन इक्वल टू 4 मीटर पर सेकंड का काय सर जी स्क्वेअर स्टील स्टॉप. व्हॉट इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय दिस पार्टिकल. ओके ओके सर. मीन्स आपला यस सर आपला फाइंड करायचं आहे. मी सर डिस्टन्स आपला फाइंड करायचं आहे 1 2 3. यस और नो? यस सर. लिहायचं बघा इथं v इज इक्वल टू डायरेक्ट फॉर्म्युला v इज इक्वल टू काय सर जी म्यू प्लस काय पुन्हा AT. यस और नो? यस सर. v इज इक्वल टू म्यू प्लस AT. लिहायचं बघा दिअर 4 मध्ये v इज इक्वल टू म्यू मीन्स 0 प्लस a मीन्स 2. तर 2 into 10 10 मीन्स सॉरी t मीन्स 10 मीन्स 10 सेकंड. लिहायचं इथं किती सर जी v इज इक्वल टू आलं बघा 20 मीटर पर सेकंड. इज आन्सर इज अ व्हेलॉसिटी बबुआजी व्हेलॉसिटी. सेकंड नंबर सर जी. आता फाइंड टू डॅट. यस और नो? यस सर. लिहायचं बघा इथं खाली लिहायचं दिअर 4 मध्ये यस इज इक्वल टू म्यू टी प्लस 1/2 AT चा काय सर डी स्क्वेअर. यस और नो? यस सर. लिहायचं बघा यस इज इक्वल टू म्यू टी काय झालं सर 0 झालं 0 प्लस 1/2 a मीन्स 2 इंटू टी मीन्स 10. तर 10 चा काय सर डी स्क्वेअर. यस और नो? यस सर. लिहायचं बघा दिअर 4 मध्ये 1/2 इंटू 2 इंटू 100. यह कट गई. आंसर इज 100 मीटर. यस और नो? सेकंड नंबर बुआजी. अब थर्ड नंबर यस इज इक्वल टू हे सर एक्स मीन्स व्हेलॉसिटी. तर व्हेलॉसिटी सर काय आली आपली 20 आली 20. तर 20 इंटू 30 सेकंड मीन्स यस इज इक्वल टू v इंटू टी. यस और नो? यस सर. लिहायचं बघा यस इज इक्वल टू 20 इंटू 30 इज इक्वल टू 600 मीटर. इज अ थर्ड. आपण सर अशा लिहू बघा हे 1 आहे हे 2 आहे आणि थर्ड काढू सर हे वेगळं आहे. ओके, लिहायचं बघा यस देअर 4 मध्ये यस 3 इज इक्वल टू v का स्क्वेअर बाय 2a. अरे कुछ बात समझ में आ रही. यस 3 इज इक्वल टू v स्क्वेअर बाय 2a. लिहायचं बघा देअर 4 मध्ये यस इज इक्वल टू v का स्क्वेअर मीन्स 20 का स्क्वेअर. किसका स्क्वेअर 20 का स्क्वेअर बाय 2 into 4. यस और नो? इज 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. लिहायचं बघा 20 का स्क्वेअर बाय 4 into 2. यस इज इक्वल टू 400 बाय 8. 8 एक 8 8 पंचे 40 50 मीटर. अरे कुछ बात समझ में आ रही बबुआ जी आपको. यस 3. यस और नो? सर एम्स 2002ला सर क्वेश्चन विचारला होता नीटला. सॉरी आपल्या एम्सला. ओके ओके सर जी. ओके, तर लिहायचं टोटल डिस्टन्स काय लिहायचं रे टोटल डिस्टन्स. टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल
travel by particle. Let's say S1 plus S2 plus S3 is equal to means जागाच नाही. ओके, येस ऑर नो. तर काय आलं पहिलं 100 मीटर प्लस 600 मीटर प्लस 50 मीटर इज इक्वल टू 750 मीटर इज आंसर. इधर लेंगे हम एस इज इक्वल टू में कितना आंसर हुआ जी 75 मीटर टोटल डिस्टेंस बाय दिस पार्टिकल. अरे हाँ या ना? हाँ सर. इज PYQ ऑफ एम्स 2002. बात छापो दिमाग में.